रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा। कुर्ला नागरिक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचारासाठी सर्वेश्वर पॅनलचे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी किसन मदने यांच्या नेतृत्वाखाली श्री सर्वेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वाजत गाजत मिरवणूक काढून श्री सर्वेश्वर पॅनलच्या कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले। मिरवणुकीला असंख्य गर्दी पाहता सर्वेश्वर पॅनलचे पारडे जर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले। कुर्ला नागरिक सहकारी बँक अर्थात KNS बँक कुर्ला मुंबई परिसरातील नावलौकिक बँक आहे। उपस्थित मान्यवरांनी पॅनलला शुभेच्छा दिल्या तसेच आपले मनोगत मांडले। यावेळी सर्वेश्वर पॅनलचे अध्यक्ष किसन मदने यांनी बँकेचा विकास करण्यासाठी सर्वेश्वर पॅनलला भरघोस मतदान करण्याची विनंती केली। यावेळी अनेक मान्यवर व उपस्थित सर्वेश्वर पॅनलचे उमेदवार सर्वसाधारण गट अंकुश जगदाळे, उत्तम कदम, अजित धमाळ, राजेंद्र शितोळे, योगेश बांदल, परशुराम सरक, नंदकुमार शेलार, दादा सरगर, अरविंद बनगर, सारंग मांढरे, महेंद्र अनपट, अंकुश गोरड, महिला राकीव, रुपाली मदने, शारदा पवार, किसन मदने NT, योगेश चिकणे OBC, विशाल प्रभाळे SC आणि ST आदी उमेदवार मंडळी आहेत। तर रविवार दिनांक 16 मार्च रोजी निवडून देण्याचे आवाहन मदने यांनी यावेळी केले आहे। अतिशय सुंदर असं उद्घाटन झालेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद, अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आपल्याला इथे सर्व सभासदांचा उद्घाटन प्रसंगी मिळालेला आहे आणि त्या सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित झाले। त्या सर्वांचे मी आभार मानतो। अतिशय उत्साहात आणि अतिशय जल्लोषात आजचं या सर्वेश्वर पॅनलच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। सर्वेश्वर पॅनलला बँकेला पुढे नेण्यासाठी जी बँक गेल्या 25 वर्षात 17 अध्यक्षपद बदललं आणि त्यामुळे बँकेचा विकास झाला नाही, तर आमचं पहिलं उद्दिष्ट असेल की बँकेला आम्ही स्थिर अध्यक्षपद देऊ आणि 5 वर्ष जी बँकेची प्रगती झालेली आहे ती प्रगती आम्ही इथून पुढे नक्की पुढे घेऊन जाऊ। बँकेची प्रगती करणं म्हणजे ठेवी वाढवणं, डिपॉझिट ठेवी वाढवणं, कर्ज वाटप वाढवणं, ग्राहक सेवा चांगली सुधारणा करणं, बँकेला आधुनिक पद्धतीची म्हणजे इंटरनेट सेवा देणं, या सगळ्या आधुनिक ज्या काही टेक्निक आहेत या माध्यमातून ऑनलाईन सुविधा बँकेला जास्तीत जास्त जे नवीन जो ग्राहक आहे त्याला जे मोबाईल बँकिंग, मोबाईलवर आजकाल मुलांना सगळं मोबाईलवर व्यवहार करायचे आहेत, बँकेत यायला कोणाला वेळ नाही आणि त्यांच्यासाठी जे काही नेट बँकिंग चालू करायचं आहे त्याला आम्ही पहिलं प्राधान्य देणार आणि आम्ही सत्तेत आलेल्या सगळ्यात पहिलं काम करणार की आम्ही नेट बँकिंग चालू करणार। मतदारांना आव्हान आहे की नवीन चेहऱ्यांना वाव द्या, जुने ज्या चेहऱ्यांनी बँकेचा विकास होऊन दिला नाही ते सर्व चेहरे आज रयत पॅनलमध्ये लढत आहे, त्या पॅनलला नाकारून नवीन लोकांना संधी दिली पाहिजे की जेणेकरून बँकेचा विकास होईल। नाहीतर ही मंडळी आली तर परत खुर्चीसाठी भांडतील आणि बँकेचा विकास होणार नाही, अशीच मंडळी ते संपूर्ण रयत पॅनलमध्ये उभे आहे आणि त्याचा बँकेला वाईट परिणाम होईल। तर त्यांची सत्ता आली तर नक्कीच बँकेला वाईट परिणाम भोगावे लागतील। यासाठी नवीन मुलांना संधी देणं आणि खुर्चीचा खेळ बंद करण्यासाठी वर्षा अध्यक्षपदाच्या सर्वेश्वर पॅनलला सभासदांनी निवडून द्यावं अशी माझी सभासदांना विनंती आहे। 16 मार्च रोजी आपल्या बँकेचं मतदान होत आहे, तरी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत कुर्ला पूर्व या ठिकाणी मतदान होणार आहे। मतदान एका ठिकाणीच होणार आहे। जो कन्फ्युजन होतं मतदारामध्ये की वेगवेगळ्या ठिकाणी कदाचित मतदान केंद्र होतील, पण आम्हाला जी आता नवीन माहिती मिळालेली आहे ते मतदान फक्त कुर्ला निवडणूक कुर्ला पूर्व या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी सर्वांनी सभासदांनी याची नोंद घ्यावी।